Yes. Yes. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। बारामती मतदारसंघामधून अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी त्यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते। काही वेळापूर्वीच अजित पवार यांची भव्य अशी रॅली निघालेली होती आणि ही रॅली संपत आता अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यंदा बारामतीमध्ये आपल्याला काका पुतण्याची लढत बघायला मिळणार आहे। अजित पवारांविरोधामध्ये युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे। युगेंद्र पवार खरं तर पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यामध्ये सामना कसा रंगणार आणि बारामतीची जनता नेमका कुणाला कौल देणार याकडे लक्ष लागलेलं आहे। बारामतीमधून अजित पवार यांनी आपला अर्ज भरला आहे। आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। बारामती मतदारसंघामधून अजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि अजित पवारांनी आता काही वेळापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळी त्यांच्यासोबत बारामतीमधील राष्ट्रवादीचे काही प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते। बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवारांची लढत होणार आहे। युगेंद्र पवारांना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे यंदा बारामतीमधला सामना हा सगळ्यांच्याच चर्चेचा असा विषय ठरणार आहे, कारण बारामतीमध्ये अजित पवारांविरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। काही वेळापूर्वीच युगेंद्र पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। आज बारामतीच्या दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अर्ज दाखल करण्याची उद्याची शेवटची तारीख आहे आणि आजच्या दिवशी अनेक दिग्गज नेते आपला उमेदवारी अर्ज भरतात। खरं तर बारामती मतदारसंघ असा आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघावर संपूर्ण राज्याचं लक्ष असतं आणि यंदा बारामतीमध्ये होणारी लढत ही पवार विरुद्ध पवार होणार असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या बारामती मतदारसंघाकडे लागलेलं आहे। महायुतीसोबत गेलेल्या अजित पवारांसाठी ही लढाई खरं तर सन्मानाची आणि अस्तित्वाची अशी असणार आहे। तर एका बाजूला अजित पवारांनी आपला अर्ज भरलेला आहे, तर युगेंद्र पवारांनी देखील काही वेळापूर्वी आपला अर्ज भरला होता आणि युगेंद्र पवारांसोबत शरद पवार हे देखील उपस्थित होते। शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील युगेंद्र पवारांसोबत उपस्थित होते आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युगेंद्र पवारांनी आपला बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर बारामतीच्या दोन्ही उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे। एका बाजूला अजित पवारांनी आपला अर्ज भरला आहे, तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी देखील आपला अर्ज दाखल केला आहे। अजित पवार यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं यंदा त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे। त्यामुळे यंदाची निवडणूक अजित पवारांसाठी खरं तर सन्मानाची आणि अस्तित्वाची अशी लढाई होणार आहे, कारण बारामतीची जनता यंदाच्या निवडणुकीमध्ये अजित पवार की युगेंद्र पवार यांना साथ देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। युगेंद्र पवार यांची ही पहिली निवडणूक जरी असली तरी बारामतीमधील अनेक जण हे युगेंद्र पवारांना साथ देत आहेत आणि काही वेळापूर्वीच आपण युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांची देखील बातचीत केलेली होती। त्यावेळी देखील त्यांनी सांगितलेलं होतं की यंदा बारामतीमध्ये नवा वादा असेल आणि ते म्हणजे युगेंद्र दादा असतील। त्यामुळे बारामतीची जनता नेमक्या कोणत्या दादांना संधी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजित दादा की युगेंद्र दादा याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। अजित पवारांसोबत त्यांचा अर्ज भरताना बारामतीमधील अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते, तसंच त्यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील त्यावेळी उपस्थित होते। तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्यासोबत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होते। दोघांनीही आज बारामतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे। लोकसभेमध्ये अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवलेलं होतं, त्यामुळे पवार घराण्यामध्ये म्हणता येणार नाही, पण सुप्रिया सुळे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवल्यामुळे त्यांच्याच घराण्यामध्ये ही लढत झालेली होती आणि आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होती। अजित पवारांविरुद्ध युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। आज बारामतीमध्ये पवार कुटुंबियांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। नामनिर्देशित झालो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे प्रस्थापित झाले आहे अशा भारताच्या
संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी आणि भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी. एवढंच. खाली दादा या साईड. अजित पवारांविरोधामध्ये युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. श्रीनिवास पवार जरी कधी सक्रिय राजकारणामध्ये उतरलेले नसले तरी त्यांचे पुत्र युगेंद्र पवार हे सक्रिय राजकारणामध्ये नेहमीच कार्यरत होते. शरद पवारांसोबत त्यांनी राजकारणामध्ये उतरून अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला होता, कामं केलेली होती. आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये युगेंद्र पवारांना संधी देण्यात आली. त्यामुळे यंदा या संधीचं काय होतं हे पाहावं लागणार आहे. बारामतीची जनता अजित पवारांनाच पुन्हा संधी देतेय की नव्यानं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या युगेंद्र पवार यांना बारामतीची जनता संधी देते याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा लढाईचा खरं तर दुसरा अंक सगळ्यांनाच पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये तो अंक पाहायला मिळालेला होता, पहिला अंक, आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हा दुसरा अंक सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. पवार घराण्यामध्येच हा सामना रंगणार आहे. बारामतीमधली जनता आता कुणाला संधी देते, अजित पवारांना निवडून देते की युगेंद्र पवारांना, याकडे लक्ष लागलेलं आहे. बारामतीमध्ये आज जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. उमेदवारी अर्ज भरण्याआधी अजित पवारांची भव्य अशी रॅली निघालेली होती, तर युगेंद्र पवार यांनी देखील जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांची रॅली काढली आणि त्यानंतर त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत शरद पवार असतील, तसंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रमुख नेते, वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.